गुड मॉर्निंग भावांनो. आज आहे आपल्या 1 वीक ब्लॉग चॅलेंजचा दिवस 7वा आणि लास्टचा दिवस आहे. सो रेडी झालेलो आहे कामावर जाण्यासाठी. आजचा फिट चेक करू शकता. आमची मुंबईचा टी शर्ट घातलेला आहे. सो चला आता कामावरती जायला निघूया आणि बाईकवरती भेटूया पटापट. चलो. सो भावांनो, अशा प्रकारे आपली गाडी पण कोल्ड स्टार्ट झालेली आहे. पटापट ग्लव्स घालूया आणि निघूया आपण कामावरती जायला. आज तर एकदम तसं बघायला गेलं तर एकदम टाईममध्ये निघालेलो आहे. सो टेन्शन नाही आहे काय, टाईममध्ये पोचून जाऊ आपण. सो चलो निघूया आता कामावर जायला. माझं असं म्हणणं म्हणजे विचार चालू आहे की आता आपला 1 वीक ब्लॉग चॅलेंज तर कम्प्लीट झालेलाच आहे. सो यालाच आपण पुढे कंटिन्यू करूया आणि 1 वीकच्या जागी आता आपण 1 मंथ करूया. बघूया आपल्याला कितपत जमतं. आय होप सो जमलं पाहिजे, कारण की आता 1 वीक ब्लॉग करता करताच थोडीशी नाकीनं आलेली माझी, कारण की खूप प्रॉब्लेम फेस करायला लागत होते. लाईक कामाचा लोड, झोप कंप्लीट न होणं आणि जास्त म्हणजे आता फेस्टिवल सीझन चालू होता त्याच्यामुळे काय जास्त दाखवायला पण भेटत नव्हतं. सगळे फॅमिलीवाले वगैरे होते. सो त्या गोष्टीमुळे जास्त काय दाखवायला पण नाही भेटलं आताच्या या 2 ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण कालचा ब्लॉग पण पोस्ट केलेला आहे, आता जस्ट अपलोड केलेला आहे. जाऊन पटापट बघा, भरभरून प्रेम द्या. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा. आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील त्या कमेंटमध्ये टाकून द्या, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावरती काम करेन. आज दिवाळी संपली आहे. तो सगळे कामाला लागलेले आहेत, सगळ्यांची कामं चालू झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आजपासून आज परत रास्ता एकदम असा भरलेला दिसतोय. दिवाळीच्या सीझनमध्ये रस्ते आपले खाली होते. सो अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे कामावरती. किरण भाऊ इकडे येऊन थांबलेले आहेत. पटापट आपली गाडी पार्क करूया. आणि ही एक अल्कदर आहे, हिचं आपण APF रिमूव्हलसाठी मागवलेली आहे. आजचं काम आम्ही यायच्या आधीच येऊन थांबलेलं आहे. सो चला पटापट आता गाडी पार्क करूया. सो भावांनो, शॉप ओपन केलेलं आहे आपण. पटापट चेंज करून घेऊया, सगळ्या गाड्या बाहेर काढूया, त्याच्यानंतर प्रेझेंटी लावून घेऊया. सॉरी उलटा बोललो. सो पटापट आता प्रेझेंटी लावून घेऊया, चेंज करूया, सगळ्या गाड्या बाहेर काढूया आणि लागूया कामाला. चला. सो भावांना आपण आता सगळ्या गाड्या पटापट बाहेर काढायला चालू करूया. आणि जी की आपली काल जाणार होती ती काही काल गेलेली नाही आहे. ते कियामध्ये आपण डॅशकॅमचं वगैरे सगळं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता डॅशकॅम लागलेला आहे क्युबोचा. N सिरीजवाला डॅश कॅम लावला आहे आपण ह्याच्यामध्ये.
4K फ्रंट आणि रिअर. डॅशकॅमची प्राईस जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला प्राईस दिसेल इकडे 24,990 म्हणजे 25,000चा कॅमेरा आहे हा. आपल्याकडे क्युबावाल्यांचा पार्टनरशिप आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला हा कॅमेरा विथ इन्स्टॉलेशन 20,000पर्यंत जातो. सो विथ 1 year वॉरंटी. कोणाला आपल्या गाडीसाठी डॅश कॅमेरा वगैरे घ्यायचा असेल तर या आपल्या इकडे. तसंच काही PPF, सिरामिक, अँटीरस्ट कोटिंग या रिगार्डिंग जर सर्व्हिसेस करायचे असतील, पॉलिशिंग, डिटेलिंग झालं, बिंदास आपल्याकडे रिजनेबल रेटमध्ये आपण करून देऊ. सो चला आता गाड्या बाहेर काढून घेऊ पटापट आणि ग्लॉस्टरला वरती टाकूया. ग्लॉस्टरचं PPF काढायचं काम करायचं आपल्याला. तिला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये संपवायचं म्हणजे संपवायचं आहे. बिकॉज अजून एक अल्काजार आलेली आहे, तिचं पण PPF रिमूव्हलचं काम करायचं आपल्याला. सो चला भेटूया थोड्या वेळाने गाड्या वगैरे सगळ्या बाहेर काढून. तो भावांना आजचा लोड तुम्ही बघू शकता. एक सियाज आलेली आहे, तिचं इंटिरियर एक्सटिरियर करायचं आहे. अल्काजारचं पण PPF रिमूव्हलचं काम आहे. त्याच्यानंतर इकडे पाठीमागे एक क्रेटा आहे, हिचा वॉश आहे. ही एक क्रेटा आहे पाठीमागे उभी, तिचा पण एक वॉश करायचं आपल्याला. त्याच्यानंतर या पल्टस आहे, रेडी झालेली आहे, तिची डिलेवरी करायची आहे. आणि आपली ग्लॉस्टर आहे हिचं पण आपल्याला PPF रिमूव्हलचं काम करायचं आहे. सो चालू आहे काम, भेटूया थोड्या वेळाने. सो भावांनो वाजले आता ऑलमोस्ट 2 वाजायला आले. सकाळपासून PPF काढतोय ग्लॉस्टरचं. अजून त्यांचा एवढा झालेला आहे, अजून हा एवढा पोर्शन दिसतोय, हा बाकी आहे काढायचा. त्याच्यानंतर इकडे बाकी तुम्ही बघू शकता सियाजचं इंटिरियरचं काम झालं आहे, पॉलिशिंगचं काम चालू आहे. पन्नाबाई आणि किरण करतोय पॉलिशिंगचं काम. इकडे आपला धीरज वन मॅन शोमध्ये वॉशच्या गाड्या उडवतोय आणि आता त्याच्यासोबत सोबतीला माझीत पण आहे. सो एक गाडी घालवली यांनी, ही पण होऊन जाईल. किया पण बाहेर पॅक करून ठेवलेली, तिला कवर घालून ठेवलेलं, बट कवर सगळं उडालेलं आहे. या अल्काजारचा पण आपल्याला PPF काढायला घ्यायचं आहे परत आज. बघूया कितपत काम होतं. आणि आजचा वेदर बघा काय मस्त आला आहे. फुल ढगाढगा सुटलेली आहे, ढगाढगा दिसतात आज, एकदम क्लिअर वेदर आहे. सो चला बघूया आता कितपत टाईम जातोय PPF काढायच्या कामासाठी. परत ती ग्लॉस्टर आपल्याला पेंटिंगसाठी पण द्यायची आहे. सो चला भेटूया थोड्या वेळाने. सो 52 वाजलेत आता, ऑलमोस्ट 3:15 जेवून झालं. आणि आपलं ग्लॉस्टरचं बोनट हे एवढं झालं आहे काढून. हा एवढा पॅच राहिला अजून काढायचा, हा काढून घेऊया. त्याच्यानंतर सियाजचं इंटिरियर आणि पॉलिशिंगचं काम झालेलं आहे, गाडीचा वॉशला टाकायची आहे. क्रेटा पण फायनल झालेली आहे पूर्ण वॉश वगैरे करून. आता घेऊया आपण अल्काजारला आतमध्ये आणि क्रेटाला टाकूया, आपलं सियाजला टाकूया वॉशसाठी. फिनिशिंग करून घेऊया. फिनिशिंग झाली की मी तुम्हाला एकदा गाडीचा पूर्ण फिनिश अँड फायनल लुक दाखवतो. सो फायनली भावना अशा प्रकारे आपला ग्लॉस्टरचं सगळं PPF काढून झालेलं आहे. या गाडीचा PPF काढता नाही म्हटलं तरी 15 ते 20 दिवस गेलेले आहेत. या महिन्याच्या स्टार्टिंगला आलेली गाडी आपल्याकडे आणि आज गाडीचा PPF पूर्ण काढून झालेला आहे. गाडी आता मस्तपैकी वॉश करूया आणि देऊया पेंटिंगसाठी. त्याच्यानंतर इकडे सियाजचा पण वॉश झालेला आहे कम्प्लीट. स्विफ्ट आली आहे वॉशसाठी. स्विफ्ट आणि ग्लॉस्टर बाहेर काढून ग्लॉस्टरच्या जागी टाकूया आपण अल्काजार, जिथं पण आपल्याला PPF रिमूव्हलचं काम करायचं आहे. आणि PPF काढून हात तुम्ही बघू शकता पूर्ण अक्षरशः फाटलेले आहेत, हात झोंबायला चालू झालेत खूप. सो चला गाड्या आलटी पलटी करून घेऊया सगळ्या. सो भावांनो आता अल्काजार टाकली आपण PPF करण्यासाठी. गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही, पूर्ण पिवळी पडलेली आहे,
फरक जर बघायचा असेल तर तुम्हाला तर हा बघा इथे समजून येईल. हे PPF केलेलं आहे, पिवळं पडलंय पूर्ण आणि गाडीचा ओरिजिनल कलर असा व्हाईट आहे. सो चला आता या गाडीचा PPF काढायला घेऊया. चलो. सो भावांनो थोडासा बाहेर गेलेलो मी बाईक घेऊन आणि सीन असं झालाय की गाडीचा पाठचा टायर खूप स्केट करायला लागलाय. 2 वेळा गुस्सा वाचलं मी. इथेच जवळपासमध्ये गेलो त्याच्यामुळे मी हेल्मेट कॅरी नव्हतं केलं, त्याच्यामुळे काही शूट वगैरे नाही केलं मी बाईकवरचं. सो एक कॉल येतो आज बाईकचा पाठचा टायर मी चेंज करून टाकतो. ॲक्च्युली मला पेअर चेंज करायची होती बट पेअर चेंज करायचा आता सध्या बजेट नाही आहे. सो पाठीमागचा टायर पूर्ण चेंज करून घेतो मी आता फक्त. आता तुम्ही टायरची कंडिशन बघू शकता, पूर्ण टायर टाकला झालेला आहे. टायरमध्ये पंक्चर वगैरे तर असं नाही आहे, पण टायर खूप टाकला झालेला आहे आणि पूर्ण हे बघू शकता तुम्ही क्रॅक पडायला चालू झालेलं आहे. सो प्रवीणदासोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यात सीन असं आहे की प्रवीणदादाने मला C8चा हा जो झूम एक्सेल टायर आहे तो सजेस्ट केलेला आहे. त्याची साईज 130/70/17 आहे. म्हणजे आपला जो स्टॉक टायर आहे आता त्याची जी साईज आहे तोच टायर टाकायचा आपल्याला. तर टायरची कॉस्टिंग बघूया काय आहे काय नाही आणि घेऊया टायर टाकायला. सो चला थोड्या वेळाने टायर टाकताना दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते. प्रवीणदा आज जरा खुश आहे, नवीन नायट्रोजनची मशीन आलेली आहे. आसिफ भाई पण खुश आहे, छोटून आता शिव्या काढल्यात. तो भावांनो अशा प्रकारे आपण गाडी पॅडॉकला लावली आहे टायर चेंज करण्यासाठी. तुम्ही बघायला गेलं तर टायरची कंडिशन बघू शकता. टायर पूर्ण गेल्यामध्ये जमा झालेला आहे. बघा किती मोठा चिरा आहे टायरला. हा आय गेस पंक्चरच असावा. टायर अजूनपर्यंत एकदाही असा पंक्चर झालेला तर नाही आपला, बट पूर्ण टकला झालेला टायर. ग्रिप खूप सोडत होता टायरला. एक गाडी लीन वगैरे करायला गेलो की टायर स्किट होत होता आणि गाडी पूर्ण बोबल होत होती. सो चेंज करणं गरजेचं होतं. चलो आसिफ भाई आता घेतील खोलायला टायर. आले टायर खोलायला घेतील. तो फायनली आसिफ भाईने आता घेतला टायर खोलायला. सो अशा प्रकारे आपली टायरची खोलाखाल चालू झालेली आहे. हगर काढून ठेवलेलं आहे. ॲक्सेल लूज करायला घेतला आणि टायर ओपनिंगसाठी चालू झालेलं आहे आता. प्रकारे टायर काढलेला आहे. पॉकेट इकडे पडलेला आहे. इधर आना चाहिए मशीन इधर. गाडी अशी दिसते सध्या. स्वतः बघूया आपण टायर. सो फायनली टायर घेतो आता काढायला. सो टायर लावलाय मशीन वरती. हे अशा प्रकारे टायर काढला जातो. सो फायनली टायर निघालाय. बघा टायरची अवस्था. आपल्या टायर मध्ये हा फक्त एकच पंक्चर होता
अदरवाईज नाही यार सॉरी दोन पंक्चर होते. अदरवाईज कुठे येते पंक्चर नव्हता. पण टायर हा पूर्ण खतम होता. टायर बघू शकता तुम्ही अख्खा असा टकला झालेला आहे. पूर्ण असा सरळ झालेला आहे. सो आपला मॅकविल इकडे आहे. फायनली आपला नवीन टायर आहे. बघू शकता तुम्ही ब्रँडिंग C8चा झूम XL आहे. टायर साईज 130/70/17 आहे. एकदम पेटी बॅग टायर. टायरचे नक्षे बघू शकता तुम्ही एकदम कडक मध्ये. घेऊया आता आपण टायर लावायला. सो आता मस्तपैकी ऑइलिंग केलेलं आहे जेणेकरून टायर इझिली आतमध्ये घुसून जाईल मॅकविल मध्ये. तो टायर लावताना पण सेम प्रोसेस. मशीनवरतीच टायर फिट होतो. सो फायनली टायर फिट झालेला आहे. आता घेऊया आपण टायरमध्ये हवा भरून पद्धतशीरमध्ये. हवा चढत नाही टायरामध्ये, त्याच्यामुळे एकदा हे असं आपटून जरा त्याची सगळी लाईन लेवल नीट करावी लागते. परत एकदा आता ट्राय करूया हवा जाते की नाही टायरामध्ये. हवा जर जायला चालू झाली तर हे सगळ्या क्लिप आहे त्या पटापटाच्या टपाटप करून लॉक होत जाणार. हळूहळू हवा चढते असं वाटतंय. हां, हे तुम्ही बघू शकता. मी जास्त बोट पुढे नाही घालणार, नाही तर बोटाचे डायरेक्ट 2 तुकडे होतील. टाक्कन आवाज आलेला आहे आणि टायर आपला झालेला आहे, लागलेला आहे पद्धतशीरमध्ये. टाक्कन दुसरा आवाज आलेला आहे. आता वॉल घेऊया. टायर लावून मोकळा झालेला. आता आपण एकदा एअर प्रेशर चेक करूया. आसिफ भाई मस्तपैकी एअर प्रेशर चेक करतायत. 40 ठेवलेली आपण हवा सध्या. कमी करतोय. कितना रखा है? 35 ठेवलेली आपण हवा. सो टायर झालेला आहे फिट करून. आता आपण टायर घेऊया लावून. एकदा कुठे काय लिकेज आहे का नाही ते चेक करू. आणि चला आता आपण घेऊया टायर एकदा फिट करून. आसिफ भाई एकदा परत क्रॉस चेक करून घेत आहे कुठनं काय राहिलेलं नाही ना. सो फायनली टायर टाकलेला आहे. आणि आता टायर फिटिंग करून घेऊया गाडीला, जो सगळ्यात मोठा टास्क आहे. काय कडक वाटतो टायर. हा, सो फायनली भावांनो आपला टायर झालेला आहे लागून रेडी. बघू शकता तुम्ही टायर. थोड्या वेळाने एक राऊंड मारून येतो. पहिले जाऊन एक गाडी सोडायची आहे ही सियाज, ते सोडतो आणि येऊन एक राऊंड मारून बघतो. सो चलो भेटूया थोड्या वेळाने. सो भावांनो सियाज आपली रेडी झालेली आहे एकदम शोरूम कंडिशन मध्ये. एकदम लल्लम टाप, एकदम कडक गाडी, बाहेरनं पण आणि आतमधनं पण. सो चला आता निघूया गाडी सोडायला. आपल्याला तसं काय जास्त लांब नाही जायचं, माइंड स्पेसलाच जायचंय. सो चला पटापट जाऊया, गाडी सोडूया आणि येऊया. त्याच्यानंतर आपल्याला आपली बाईक पण एकदा
चालून बघायचे, नवीन टायरांचा फील घ्यायचा आपल्याला. सो चला पटापट गाडी सोडूया आणि येऊया. हो फायनली पोहोचलोय मी कस्टमरच्या इकडे गाडी सोडायला. वेट करूया आपण आता कस्टमरचा. पार्किंग चालू करूया आणि वेट करूया, बघूया किती टाईममध्ये येतात कस्टमर. सो फायनली गाडीची डिलिव्हरी झालेली आहे. मी आणि धीरज शॉपवरती चाललेलो आहे परत. शॉपवरती जाऊन मला बाईकचा एक राऊंड मारून बघायचा आणि नवीन टायराचा फील घ्यायचा आहे, कसा फील आहे टायरचा. त्याच्यानंतर पॅडॉक आहेच आपल्याकडे, त्यासोबत चेन क्लीन करून चेन पण ल्यूब करून टाकूया. चेन क्लिनिंगसाठी आपल्याकडे ब्रशेस पण आहेत आता. सो टेन्शन नाही आहे, फटाफट पोचूया शॉपवरती आणि भेटूया. तो भावांना आपण आता घेऊया, म्हणजे आपण आता घेतलेली चेन क्लीन करायला घेतलेली आहे पद्धतशीरमध्ये. त्यासाठी आपण हे 3Mचा चेन क्लीनर यूज केलेला आहे. ब्रश आहे आपल्याकडे. सो गाडी एकदा आपण न्यूट्रल करूया. सो गाडी न्यूट्रल झालेली आहे. चेन क्लीन करून झालेली आहे आपली. अशा प्रकारे एकदा परत चेन क्लीनर मारून घेऊया पद्धतशीरमध्ये, जेणेकरून जी काय हलकी फुलकी ऑइल किंवा डस्ट वगैरे आहे ती सगळी क्लीन होऊन जाईल. खाली तुम्ही बघू शकता आता चिखल आणि सगळी घाण पडलेली आहे. परत एकदा गाडी आपण गाडी न्यूट्रल केली आहे. परत एकदा चेन पूर्णपणे पुसून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर चेन ल्यूब लावून घेऊया. सो चलो. सो भावांनो, चेन एकदा सुका कपड्याने आपण पूर्ण पुसून घेतोय. त्याच्यानंतर आपण ल्यूबिंग करून घेऊया मस्तपैकी. चेन झालेली आपली ड्राय. अशा प्रकारे आपण चेन ल्यूब करून घेऊया. आपण 3Mचं चेन ल्यूब मागवलेलं म्हणजे आपण 3M मध्येच काम करतो, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, ब्रँडमध्ये. सो आपल्याकडे 3Mचं चेन ल्यूब आहे. आता चेन ल्यूब करून घेऊया. ह्याच्यासोबत असा एक पाईप भेटतो, पाईप लावूया, चांगला शेक करूया, गाडी करूया ऑन, टाकूया गेअरमध्ये गाडी आणि अशा प्रकारे आपण तिन्ही साईडने चेन पद्धतशीरमध्ये ल्यूब करून घेतली आहे. आणि आता आतल्या साईडने पण करून घेऊया. सो पद्धतशीरमध्ये आपली चेन ल्यूब करून झालेली आहे. गाडी करूया एकदा न्यूट्रल. सो चला, फायनली टायर नवीन टाकून झालेला आहे. चेन क्लीन करून चेन ल्यूब पण झालेली आहे. ब्रेक थोडा वेळ पंप करावा लागणार आहे, बिकॉज टायर काढलेला आपण चेंज करण्यासाठी. तो ब्रेक थोडासा आपण पंप करूया, एक राऊंड मारून बघूया, नवीन टायरचा फील घेऊया, बघूया टायर कसा फील करतो आणि काय तो फीडबॅक मी राऊंड मारून आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. चलो भेटूया बाईकवरती. सो फायनली भावांनो शॉप बंद केलं आहे, बघू शकता. गाडीवरती बसलो आहे. आता निघूया घराच्या दिशेने. पटापट घरी जाऊया, फ्रेश होऊया. घरी जाण्याच्या आधी पहिले गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे, कारण की गाडी आपली झालेली आहे टोटल नील. तुम्ही बघू शकता गाडी झालेली आहे आपली टोटल नील. सो निघूया आता घराच्या दिशेने आणि जाता आता पहिले भरूया पेट्रोल गाडीमध्ये. चलो फोन सेट करून घेतो आणि भेटतो तुम्हाला. सो फायनली भावांना आपण निघालो आता घराच्या दिशेने जायला.
बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. पटापट आपण आता पहिले पेट्रोल पंपला पोहोचूया, पेट्रोल भरूया गाडीमध्ये आणि निघूया घरी. सो चला आता आपण पोचलोय एरियामध्ये. पहिले जाऊया पेट्रोल पंपला आणि गाडीमध्ये पेट्रोल फिल करून घेऊया. सो पोचलोय आता आपण पेट्रोल पंपवरती. लाईन तर नाही आहे, पटापट पेट्रोल भरूया आणि भेटूया. सो फायनली आलेला आहे नंबर आपला. गजब मोबाइल लियो भाई, मानना पड़ेगा आपको. बाहर निकाल दिया क्या? बाहर नहीं निकाला, दादा थोड़ा दिखाओ. तो झालेलं आहे पेट्रोल भरून. बिल देतो बाई. इकडे पेट्रोल भरलं गेलेलं आहे आपलं. चेक करूया आता. 0 बिल वगैरे घेतलेलं आहे, पेट्रोल भरलेलं आहे. चला निघूया आता घराच्या दिशेने. भावांनो शपथ सांगतो, नवीन टायर टाकला. नवीन टायरचा फील एवढा सरस आहे ना. लाईक गाडी मी लीन वगैरे करतोय, बट गाडी थोडीशी पण अशी सरकत वगैरे नाही आहे आणि जाग्यावरनं म्हणजे लाईक रोड पण सोडत नाही आहे. रोडवरनं कसे मस्त पण नाही होते. एक नंबर फील आहे टायरचा. टायर टाकलाय मी C8चा झूम एक्सेल टाकलेला आहे. पोचूया आता पटापट घरी. सो गाडीला कवर घालून एकदम गाडी पॅक झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम पद्धतशीरमध्ये. चलो जाऊया घरामध्ये आता, पटापट फ्रेश होऊया आणि भेटूया थोड्या वेळाने. सो फायनली भावांनो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आजचा व्लॉग इकडेच करूया आपण एंड. आता व्लॉगचा एंड करतो, व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करतो आणि मस्तपैकी झोपून जातो. आज आपल्या व्लॉगचा 1 वीक चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. उद्यापासून आपण 1 मंथचा चॅलेंज घेऊया. बघूया कितपत आपल्याला करायला जमतं आणि कितपत आपल्याला पॉसिबल होतं. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स.